निशिदिनी सज्जन श्रोते हो सुप्रभात. सच्चिदानंद रूप ससंवेद्यता व कुंभक. सच्चिदानंद रूप ससंवेद्यता व कुंभक हे जी स्वतःला जाणणारी शक्ती आहे ती सच्चिदानंद रूप आहे. तर सच्चिदानंद रूप ससंवेद्यता आणि कुंभक याचा संबंध काय आहे. आज एका वेगळ्या दिशेने आपल्या ह्या निशिदिनीला वळण लागणार आहे. आतापर्यंत आपण काही निशिदिनीची सुरुवातीची निरूपण ऐकली. त्यानंतर ईशावास्योपनिषदाच्या संदर्भाने ते निरूपण पुढे गेलं. आता ईशावास्योपनिषद वाचून सांगून पूर्ण झालेलं आहे. आता पुन्हा एकदा हे जे निशिदिनी आहे त्याला एक वेगळं वळण मिळत आहे. ते आपण नीट शांतपणे ऐकावं. वेगळ्या पद्धतीने अर्थातच आपण स्वरूपाकडेच जाणार आहोत, परंतु सच्चिदानंद रूप ससंवेद्यता व कुंभक याचा नातेसंबंध हळूहळू आपण या निरूपण 34 मधून उलगडणार आहोत. संपूर्ण असणे पण दृश्य वा अदृश्य वर खाली होत आहे किंवा प्रसरण आकुंचन रूपे निरंतर हालचालीत आहे. हे जे असणे पण आहे ते दृश्य किंवा अदृश्य या पद्धतीने वर खाली होत आहे. अशा अर्थी संपूर्ण अस्तित्व असणे पण दृश्य वा अदृश्य रूपे वर खाली होत आहे किंवा प्रसरण आकुंचन रूपे निरंतर हालचालीत आहे. या वर खाली होण्याचे दरम्यान म्हणजे मध्यंतरात वर किंवा खाली अशा दोन अवस्था आहेत आणि त्याच्या दरम्यान म्हणजे मध्यंतरात हे असणे पण केवळ असणेपणी असते. कसे ते पहा. श्वासाद्वारे प्राणी मात्र प्राणवायू आत घेतात तर उच्छ्वासाद्वारे दूषित कर्बादी वायू बाहेर टाकतात. मध्यंतरी स्थितावस्था म्हणजे मूळ स्थिती कायम असते. या मूळ स्थितीला कुंभक म्हणतात. कुंभक याचा सारा सरळ अर्थ कुंभ म्हणजे भांडे हवेने भरून असणे. कुंभक याचा साधा सरळ अर्थ कुंभ म्हणजे भांडे हवेने भरून असणे. इथे कुंभ म्हणजे आपलं शरीर हे समजून घ्यायला हरकत नाही. तर या मूळ स्थितीला कुंभक म्हणतात. कुंभक याचा साधा सरळ अर्थ कुंभ किंवा भांडे हवेने भरून असते. कुंभकात असताना मानव वा जीवाचे शरीर भांडे म्हणजे हृदय श्वासोच्छ्वास योग्य हवेने प्राणवायूने भरलेले असते. कुंभकात असताना शरीर रूपी भांड किंवा हृदय म्हणा श्वासोच्छ्वास योग्य हवेने म्हणजे प्राणवायूने भरलेले असते. असेच कुंभक अकळतेपणी अगदी बिनचूकरित्या सर्व जीवांमध्ये नैसर्गिक पद्धतीने चालू असते. म्हणजे श्वास उच्छ्वास हे अत्यंत नैसर्गिक पद्धतीने चालू असतात आणि श्वास उच्छ्वासाच्या मध्ये अत्यंत नैसर्गिक पद्धतीने श्वास पण नाही उच्छ्वास पण नाही, आत हवा घेणे पण नाही आणि बाहेर दूषित हवा टाकणे पण नाही, अशी जी स्थिती असते ती कुंभक स्थिती. त्यामुळे कुंभक करण्यापेक्षा कुंभक समजून घेणे हे महत्वाचं आहे. म्हणजे श्वासोच्छ्वासाच्या मधली अवस्था ही कुंभकाची असते आणि ती नैसर्गिक रीतीने चालू असते. त्याचं रहस्य आपण समजून घ्यावं. तर येथे कोणतेही भांडे जीवरूपी शरीर सतत जीवन योग्य जीवन पोषक वायूने भरलेलेच असते. याला किडमुंगी पासून हत्तीपर्यंत गवताच्या काडीपासून वटपिंपळादी महावृक्षापर्यंत अपवाद नाही. प्रत्येक जीव यात खरे तर चर व अचर जड व चेतन दोन्ही आले. श्वासोच्छ्वास करणाऱ्यांमध्ये वायुरूप ऊर्जेद्वारे श्वासोच्छ्वास चालू असतो. तो कुंभकावस्थेत स्थित जागच्या जागी भांड्यात साठलेल्या हवेप्रमाणे वायुरूपे असतो. ज्यांना आपण सापेक्षतेने म्हणजे रिलेटिव्हली जड म्हणतो. त्याचे दृश्यरूप व आकारमान दिसणे चमकणे रंग वर्ण याद्वारे तो व्यापणे आकार ज्याला आपण जड म्हणतो सापेक्षतेने जड म्हणतो. ते जड सुद्धा दृश्यरूप म्हणून त्याचं व्यापणं म्हणजे आकारमान दिसतं आणि दृश्य रूपाने त्याचं चमकणं आणि रंग वर्ण सुद्धा दिसतो. म्हणजे ज्याला व्यापणे आहे, ज्याला चमक आहे, ज्याला रंग आहे, वर्ण आहे, त्याला आपण जरी माणसांच्या किंवा किडमुंगीच्या तुलनेत
तरी सुद्धा ज्या अर्थी त्याचा रंग आहे, त्याची चमक आहे, त्याचं व्यापणं आहे आणि त्याचं व्यापणं ही कमी जास्त होणं आहे, त्याची जड हे सुद्धा सापेक्षतेने जड असले किंवा चेतनेच्या तुलनेत किंवा चेतनाच्या तुलनेत जड हे सापेक्षतेने अधिक जड वाटले तरी सुद्धा वस्तुतः जड सुद्धा चेतनच आहे. योग वासिष्ठामध्ये दगड धोंड्याला सुद्धा जीव म्हटलेला आहे. अशा अर्थी ज्याला आपण सापेक्षतेने जड म्हणतो ते उघड उघड चैतन्यशीलाच्या दृष्टीने जड असले तरी मुळात जड असं या जगात काही नाही. सर्व आहे ते अशा ना तशा अर्थाने चैतन्याने भारलेले म्हणजे त्याच्यामध्ये असा ना तसा लिव्हिंगनेस आहेच. म्हणून इथे आपण म्हटलेलं आहे ज्याला सापेक्षतेने आपण जड म्हणतो त्याचे दृश्य रूप आकारमान दिसणे, चमकणे, रंगवर्ण याद्वारे समजते आणि त्याचं व्यापणं जे आहे त्याद्वारे तो जेवढ्या भागावर जड पदार्थ आहे तेवढ्याद्वारे त्याचा व्याप समजतो, त्याची चमक समजते, त्याचं वर्ण समजतं. म्हणून रिलेटिव्हली जड हे सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने चेतनच आहेत. ज्या अर्थी सजीवांच्या तुलनेने अधिक काळ तसेच्या तसे जड टिकून राहते, ज्या अर्थी सजीवांच्या तुलनेने अधिक काळ जसेच्या तसे जड टिकून राहते. उदाहरणार्थ पर्वत, डोंगर, त्या अर्थी त्यांनाही यांना त्या तऱ्हेचे श्वसन म्हणजे वायुरूप हालचाल असणारच असणार. जड वा चेतन कोणतेही शरीर असो ते पेशीयुक्त असतेच असते. ते जोपर्यंत दिसते तोपर्यंत त्याच्यावर किंवा त्या संबंधी काही ना काही वायू किंवा हवेची हालचाल होतच असते. इतकेच कशाला मृत शरीर मानव वा प्राणी यांची जर मुद्दाम होऊन अग्निसंस्कार किंवा पुरणे यासारखी विल्हेवाट किंवा व्यवस्था लावली नाही तर त्यावरही वायूचा तसेच पाणी अग्नी यांचा परिणाम होऊन तो मृतपेशीयुक्त देह अगदी दिसेनासा होईपर्यंत स्वेच्छेने नसेल तरी निसर्ग इच्छेने असा मृतदेह सुद्धा ज्याच्या पेशी मृत झालेल्या आहेत पण अजून शरीर ज्या अर्थी अस्तित्वात आहेत त्या अर्थी त्या मृतपेशी जोपर्यंत दिसतात त्यापर्यंत तो सर्वार्थाने मृत नसतात. म्हणून नैसर्गिक दृष्ट्या जोपर्यंत त्या अस्पष्ट होत दिसेन अशा होत नाहीत, अदृश्य होत नाहीत तोपर्यंत बदल होतच असतो. इथे एवढंच सांगायचंय की मृत शरीर जरी आपल्याला जड वाटलं तरी जड शरीरामध्ये सुद्धा अजून पेशी असतात. फक्त त्यातील प्राणशक्ती गेल्यामुळे शरीराची हालचाल बंद झाली तरी प्राणशक्ती म्हणजे वायू त्यातून गेला तरी अर्थातच अग्नी म्हणजे तेज, पृथ्वी म्हणजे माती आणि आप म्हणजे पाणी या रूपाने आपरूपाने रक्त असतं. त्यानंतर शरीर रूपाने म्हणजेच पृथ्वी तत्व असतं. झाल्यानंतर त्याचं तेज जरी वायू तत्व प्राणवायू गेला तरी कमी झालं तरी सुद्धा जोपर्यंत ते शरीर मृत आहे तोपर्यंत त्याचं शरीरावरचं तेज हळूहळू कमी होतं म्हणजे अजूनही तेज असतं. म्हणजे प्राणवायू गेला, वायू गेला म्हणून शरीर मृत झालं तरी सुद्धा त्यातील पृथ्वी तत्व, आप तत्व, तेज तत्व आणि विशेष करून आकाश तत्व पेशी आहेत त्या अर्थी त्या पेशींमध्ये अजूनही मोकळी जागा आहेच. म्हणून वायू तत्व गेलं, प्राण गेला आणि माणूस जरी मृत झाला, जड झाला तरी सुद्धा पृथ्वी, आप, वायू, पृथ्वी, आप, तेज आणि आकाश तत्व रूपी अजून सुद्धा सेल्स त्याच्या शिल्लक असतात. जोपर्यंत संपूर्ण माणूस जर आपण जाळला नाही आणि पुरला नाही तर जोपर्यंत मृत शरीर पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत ते शरीर अशा ना तशा अर्थी चार तत्व शिल्लक असतात. तोपर्यंत अशा ना तशा अर्थी दिसत असतं, त्या अर्थी ते वेगळ्या पातळीवर जिवंत असतं. स्पष्ट करून सांगायचा हा मुद्दा आहे की जडचेतन वा दृश्यादृश्य काही असो त्याच्या असणेपणावर प्रामुख्याने वायू म्हणजे हवा आणि खेरीज अग्नी, पाणी, तेज स्पष्ट करून सांगायचा हा मुद्दा आहे की जडचेतन वा दृश्यादृश्य काही असो त्याच्या असणेपणावर प्रामुख्याने वायू म्हणजे हवा म्हणजे प्राणशक्ती म्हणून आणि खेरीज अग्नी, पाणी, अग्नी म्हणजे त्याचा ओरा दिसणारं तेज आणि पाणी अर्थात त्याच्या अंगातील रक्त म्हणून अशा ना तशा दृष्टीने
दृश्य असो, दृश्य असो, जड असो, चेतन असो, वायू, अग्नी, पाणी यांचा परिणाम असा ना तसा होत असतो. या साऱ्या वस्तू जिथे असतात त्या भांड्याला आकाश. माणूस प्राणी जमिनीवर माणूस प्राणी जमिनीवर, जलचर प्राण्यात, पक्षी जमीन व आकाश यामध्ये वावरत असले तरी अंतिमता पृथ्वी, आप, अग्नी म्हणजे तेज, वायू व आकाश म्हणजे सर्व जीवांचे मूळ सूक्ष्म जीव किंवा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते जेथे नांदतात ती जागा अधिकच व्यापक व मोकळी असेल. ज्यामध्ये आपल्याला प्रचलित आकाशाचाही समावेश असेल त्याला आपण परमाकाश अशी संज्ञा देऊ. इथे एवढंच सांगायचं आहे, माणूस जरी गेला तरी ज्या अर्थी त्याच्या अंगात अजून रक्त आहे, ज्या अर्थी तो अजून दिसतोय जड रूपात, ज्या अर्थी त्याच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं पण थोडंफार दिसणं आहे म्हणजे तेज आहे, त्या अर्थी जड आणि चेतन हे सापेक्ष शब्द आहेत. जोपर्यंत दिसणारी वस्तू पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत, दिसणारी वस्तू नष्ट होत नाही तोपर्यंत ती दिसते अशा अर्थी काही ना काही त्याच्यामध्ये चेतना आहेच. म्हणून जोपर्यंत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पूर्णच्या पूर्ण पंचमहाभूतांचा विग्रह होत नाही तोपर्यंत कुठलीही दिसणारी वस्तू, अगदी पर्वत डोंगर सुद्धा तरी इथून तिथे गेली नाही तरी सुद्धा त्याच्यामध्ये दिसणं आहे, आकर्षित करून घेणं आहे. डोंगरावर चढावंसं वाटतं, डोंगराशी आपलं नातेसंबंध येतो, भावनिक दृष्ट्या आपल्याला हा डोंगर चांगला तो डोंगर कमी वाटतो. त्या अर्थी जिथे भावनांचे संदर्भ अजून शिल्लक आहेत तिथे डोंगर हा सुद्धा आपल्याशी भावनिक नातं सांगतो. त्या अर्थी तो चेतनच आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने या विश्वातले कुठलंही वस्तुरूप जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत ते वेगळ्या पातळीला चेतनच आहे. आता ह्या सर्व गोष्टी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी जन्माला येतात. सर्व जीव असो, जड असो, चेतन असो, तथाकथित जड चेतन असो. मग आता प्रश्न आहे, आकाश म्हणजे पोकळी. म्हणजे आकाशाच्या पोकळीतून प्रथम वायू, तेज, आप आणि शेवटी पृथ्वी म्हणजे स्थूल शरीर जन्माला आलं. हे जरी मान्य केलं तरी पंचमहाभूतात जे आकाश आहे ते सुद्धा महाभूत म्हणून जीव आहे म्हटलं तर आकाश सुद्धा ज्या आकाशात राहतो त्याला परमाकाश म्हणतात. म्हणजे पंचमहाभौतिक देह हा असा ना तसा चेतनच आहे. त्यातील आकाश तत्व जे आहे ते पेशीच्या पोकळी म्हणून, वाईड म्हणून असतं. मग पंचमहाभौतिक जे आपण देह म्हणतो तर पंचमहाभूत ही मुळातली ओरिजिनल जीव आहेत, सूक्ष्म जीव आहेत, फंडामेंटल जीव आहेत. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे फंडामेंटल जीव ज्या आकाशात राहतात त्या आकाशाला परमाकाश म्हणतात. म्हणून पंचमहाभूतही ज्या आकाशात राहतात त्या आकाशाला परमाकाश म्हणतात. आता नीट लक्ष द्या, प्रत्येक जीवामध्ये पेशी रूपे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असतेच असते. जडचेतन निरपेक्षतेने हे सर्वत्र असते. जड असो, चेतन असो, याच्या निरपेक्षतेने पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश रूपी हा पंचमहाभौतिक देह असो किंवा स्वतंत्र पंचमहाभूत असो ती जीवच आहेत. अशा अर्थी पंचमहाभूते अशी ना तशी माणसाच्या रूपात एकत्र आलेली, जीवाच्या रूपात एकत्र आलेली असतील किंवा स्वतंत्रपणे असतील, पंचमहाभूते हे मुळातले जीवच असल्यामुळे जडचेतन निरपेक्षतेने पंचमहाभूताचं अस्तित्व हे सर्वत्र असतेच असते. चेतनामध्ये ते चेतवलेले तर अचेतनामध्ये ते अचेत असते. चेतनामध्ये चेतवलेलं म्हणजे ते चित्रूप असतं. आता अचेतनामध्ये अचित रूप म्हणजे झोपलेलं निद्रिस्त असतं. म्हणून चेतना रूपे जो जिवंत असतो त्याला आपण जिवंत म्हटलं तरी जिवंत माणूस जेव्हा अचित म्हणून असतो तेव्हा त्याच्यात जरी प्राणवायू चालू असला तरी त्या प्राणवायूद्वारे घडणारी त्याची जी वेगळी क्रिया जीवनात असते ती झोपेत चालू नसते. म्हणजे झोपेमध्ये निद्रिस्त असताना माणूस जिवंत याचा अर्थ एवढाच आहे की त्याच्यातील प्राणशक्ती चालू आहे. परंतु पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचा मेळ म्हणून जिवंत असताना जी क्रिया चालू असते त्यातील फक्त आणि फक्त गाढ झोपेमध्ये
प्राणशक्ती चालू असते. याचा अर्थ पृथ्वी, आप, तेज आणि आकाश या चारही गोष्टी जर वायुरूप नसेल तर चालू शकणार नाहीत. म्हणून प्राणाला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि प्राण आहे तोपर्यंत प्राणी आहे. म्हणून नाकाला महत्व दिलेलं आहे. नाकाला इंद्र म्हणतात. आणि म्हणूनच तेह नाकम महिमान, तेह नाकम महिमान, त्या नाकाचा महिमा. म्हणून इंद्रियांचा राजा इंद्र, तो नाक, ती प्राणशक्ती ही चेतन आणि जड याच्यात जरी फरक करत असला तरी सुद्धा प्राणरूपे वायू गेल्यानंतर जोपर्यंत शरीरात अजून आप आहे, तेज आहे, आकाश आहे, पृथ्वी आहे, तोपर्यंत निरपेक्षपणे जड असं इथे काही दिसत नाही. जोपर्यंत वस्तू आहे तोपर्यंत ती वस्तू तुलनेने चेतन अधिक, तुलनेने जड अधिक म्हटली तरी ती वस्तू दिसते असा अर्थ. ती चेतन असतेच. दिसणारी वस्तू हालचालीत नसते तेव्हा त्या वस्तूमधील चित्त तत्व अचित म्हणजे पुस्तक पडून असतं. आणि दिसणारी वस्तू जेव्हा हालचालीत असते, अधिक हालचालीत असतं. म्हणून लक्षात घ्या, आता नीट लक्ष द्या. प्रत्येक जीवामध्ये पेशी रूपे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असतेच असते. जडचेतन निरपेक्षतेने हे सर्वत्र असते. चेतनामध्ये ते चेतविलेले तर चेतनामध्ये ते अचेत, चेतनामध्ये चित रूपे तर चेतनामध्ये अचित रूपे म्हणजे स्वस्थपणे जागृत किंवा सुप्त रूपे असते. हे सारे चेतनामध्ये ते जागृत रूपे आणि अचेतनामध्ये ते सुप्त रूपे असते. अशा अर्थी हे सर्व जगत चेतन आहे. हे सारे ज्या अकल्पनीय, हे सारे ज्या अकल्पनीय मोकळ्या रिक्त भांड्यामध्ये नांदते त्याला परमाकाश म्हणतात. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या अगदी सूक्ष्म जीवानाही जे भांडे साठवून ठेवते त्याला आकाशासहित पृथ्वी, आप, तेज, वायू ज्याच्यात राहतात त्याला परमाकाश म्हणतात. या परमाकाशात त्यातील अतिसुषुप्त परमचैतन्याचा एक कवडसा दिसू लागतो. आता हे परमाकाश कसं आहे तर परमाकाश म्हणजे एकदम डार्क एनर्जी आहे. बंद मिटलेल्या मुठीमध्ये तसं परमाकाशामध्ये संपूर्ण एनर्जी डार्क एनर्जी म्हणून बंद झालेली आहे. जणू काय कृष्ण विवरातील कृष्ण चेतना म्हणजेच परमाकाशातील कृष्ण चेतना. आता कृष्ण म्हणून त्याला चेतना म्हटलेलं अशासाठी आहे की जर चेतनेवर 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 चेतनेचा स्तर झाला तर ती चेतना अतिचेतन जे असतं ते अंधार असतं. म्हणजे दुपारच्या 12च्या सूर्याकडे जर आपण रोखून बघितलं तर ते दुपारचा 12चा सूर्य त्यात ही वैशाख वणवा असेल, सूर्य आग ओकत असेल, अशा वेळेला जर दुपारच्या 12च्या सूर्याकडे आपण रोखून पाहिलं तर ती चेतना आपल्याला अंधार निर्माण करून देते. म्हणजे प्रखर सूर्य वैशाखातला, वैशाख वणव्यातला पाहिला तर चेतना पाहता पाहता डोळे अंधारून येतात. तसंच आहे, जिथे चेतना अति सघन असते तिथे ती चेतना कृष्णनील म्हणजे डार्क एनर्जी म्हणून असते. आणि असं हे विश्व डार्क एनर्जी म्हणून सुरुवातीला तमसो गुळ अशा पद्धतीने होतं. तर आता आहे या परमाकाशात त्यातील अतिसुषुप्त परमचैतन्याचा एक कवडसा दिसू लागतो. चेतनात जेव्हा चेतनेला असह्य होते तेव्हा त्याच्यातून स्प्लिट होतं आणि एक कवडसा येतो. जसं आपण म्हटलेलं आहे, पाण्यावर पाण्याचं प्रेशर पडतं आणि तळातून बुडबुडा येतो. जमीन जड आहे, जमिनीवर जमिनीचे थर प्रेशर येतात आणि त्यातून एनर्जी निघते. तसंच एनर्जी जेव्हा एनर्जीला असह्य होते, डार्क एनर्जी जेव्हा डार्क एनर्जीला असह्य होते तर ती स्प्लिट होते आणि त्याच्यातून एक चैतन्याचा कोळसा येतो. म्हणजे परमाकाश म्हणजे अत्यंत गूढ नील कृष्णवर्णीय डार्क एनर्जी जी बंद मुठ्ठी सारखी आहे. आणि ते बंद पण असह्य झालं की त्या मुठ्ठीतून जर अशी फट बाहेर येते, जर असा एक झरोका येतो आणि त्याच्यातून ती डार्क एनर्जी झरोक्यातून आली की ती भगभगीत दृश्य रूपे दिसायला लागते. म्हणून परमाकाशातून चिदाकाशात येताना म्हणजे डार्क एनर्जीतून चैतन्य रूपात येताना तर कृष्ण विवरातून
बिग बँग रूपे विश्व बाहेर येताना त्या कृष्णविवरातून जो छोटासा किरण आला त्याच्यातून चिदाकाश निर्माण झालं. म्हणजे परमाकाश म्हणजे प्रचंड गूढ नील असं कृष्णविवर आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण एनर्जी एक गठ्ठा होती. एक गठ्ठा एनर्जी कृष्णविवरात होती म्हणजेच त्याला परमाकाश म्हणायचं. त्या एनर्जीला असह्य पण झालं तेव्हा त्याच्यातून स्प्लिट झालं आणि त्याच्यातून एक किरण आला. त्याच्यातून परमाकाशातून अर्थातच चिदाकाश चैतन्याचं आकाश आलं. म्हणजे परमाकाशात जे चित होतं ते अचित रूपे म्हणजे नुसतंच चैतन्य पडून होतं. ते चैतन्य परमाकाशात किंचित हालचाल झाल्यानंतर ते परमाकाशातून किरण रूपाने जे आलं ते चिदाकाश आणि मग त्या चैतन्याच्या मधून पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचा संगम होऊन पंचीकरणाद्वारे स्थूल देह सूक्ष्म देह झाले. त्याच चैतन्याचा वायूला स्पर्श होऊन त्याच्यातून प्राणशक्ती निर्माण झाली. तीच प्राणशक्ती सर्वात उत्क्रांत मानवामध्ये स्वसंवेद्य आत्मशक्ती म्हणून ज्ञानशक्ती म्हणून रूपांतरित झाली. आणि त्यामुळे हे सर्व वर्णन सुद्धा जेव्हा प्राण्यांमध्ये प्राणशक्ती असते आणि ती उत्क्रांत मानवामध्ये उत्क्रांत ज्ञानशक्ती स्वसंवेद्य आत्मशक्ती म्हणून विकसित होते तेव्हा त्याच्यातूनच ज्ञानेश्वरांसारखे लोक अमृतानुभव म्हणजे विश्वाचं स्पष्टीकरण देतात. म्हणून परमाकाशातून चिदाकाश आणि चिदाकाशातून महदाकाशाचा अर्थ चैतन्याच्या विविध गोष्टींशी आलेल्या संपर्कामुळे निसर्गातील वेगवेगळ्या शक्तीशी चैतन्य संपर्कात आल्यानंतर वायू आणि चेतना याच्या संपर्कातून प्राणशक्ती आली. पंचमहाभूतांच्या पंचीकरणातून स्थूल सूक्ष्म देह आला. स्थूल सूक्ष्म देहातच प्राणशक्तीचा चैतन्याशी संबंध आल्यानंतर प्राण त्या स्थूल सूक्ष्म देहात घातले गेले. जीवाची निर्मिती झाली. हेच जीव उत्क्रांत होत होत मानवापर्यंत आले आणि तीच प्राणशक्ती मानवामध्ये ज्ञानशक्ती स्वसंवेद्य आत्मशक्ती म्हणून रूपांतरित झाली. आणि त्याच कारणाने त्या निषेधिकेसारखी निरूपण बाहेर येतात. हे आपण जर समजून घेतलं तर तुमच्या आता स्वच्छपणे लक्षात येईल की परमाकाशातून चिदाकाश, चिदाकाशातून महदाकाश आणि महदाकाशातून ती जीवरूप वस्तुरूप सृष्टी निर्माण झालेली आहे. आता हे वर्णन पटापट वाचतो. आता नीट लक्ष द्या. प्रत्येक जीवामध्ये पेशी रूपी पृथ्वी आप तेज वायू आकाश असतेच असते. जडचेतन निरपेक्षतेने सर्वत्र असणारच आहे. चेतनामध्ये ते चेतविलेले तर अचेतनामध्ये ते अचेत असते. चेतनेमध्ये ते चित रूपे वावरते तर अचेतनामध्ये ते सुषुप्त रूपे वावरते किंवा झाकलेल्या पद्धतीने असते. अशा अर्थाने जागृत किंवा सुषुप्त रूपे सर्वत्र चेतना असतेच असते. हे सारे ज्या अकल्पनीय मोकळ्या रिक्त भांड्यामध्ये नांदते त्याला परमाकाश म्हणतात. त्या परमाकाशात त्यातील अतिसुषुप्त परमचैतन्याचा एक कवरसा दिसू लागतो व त्यातून चिदाकाश तयार होते. परमाकाश म्हणजे तमसो गुळ निबिड घनदाट चैतन्य एकत्र असल्यामुळे उलट पक्षी झालेला अंधार. चैतन्याच्या अतिसघन घनदाट असल्याने अंधकार सदृशता भासणे. उदाहरणार्थ भर दुपारी 12 वाजता वैशाख महिन्यातील सूर्याकडे पाहिले असता डोळ्यांपुढे अंधारीच येते. त्या पद्धतीने हे समजून घ्यावे. चैतन्याची सर्वव्याप्त सर्वंकष प्रखरता म्हणजे डार्क एनर्जी अंधार चेतना किंवा निबिड अंधकार पसरवते. प्रकाशामुळे आलेले आंधळेपण न दिसणे पण म्हणजेच परमाकाश म्हणजेच डार्क एनर्जीचं अतिसघन कृष्णनील असणं जे सर्वसाधारणपणे कृष्णविवरात आहे असं म्हटलं जातं. चैतन्य आहे व ते प्रवाही असणार कारण चैतन्यशील हलणे वाहणे हा त्याचा सगुण आहे. चैतन्य आहे व ते प्रवाही असणार कारण चैतन्याचा हलणे वाहणे पुढे पुढे जाणे हा गुण आहे. म्हणून परमाकाश म्हणजे निबिड अंधकार असला तरी अंततोगत्वा ते आपले एकवटणे सोडते कारण ते चैतन्य आहे. त्यातून उजेड प्रकाश बाहेर पडतो आणि परमाकाशातील कोपऱ्यात एखाद्या मोकळ्या जागी म्हणजे परमाकाशातील आकाशात एखाद्या कोपऱ्यामध्ये
तो प्रकाश किरण पसरू लागतो, त्याला चिदाकाश म्हणतात. जसे अतिशांत सरोवरातील पृष्ठभागावरच्या पाण्याचे वजन खालच्या तळाच्या पाण्यापर्यंत पडते व त्यातून बुडबुड्या रूपाने तरंग रूपाने शांत निवांत सरोवरात तरंग निर्माण होतात. पाण्याचाच पाण्यावर दाब पडून त्यातून बुडबुडे येतात, तरंग येतात, फेस येतं, बुडबुडे येतात. त्याच पद्धतीने चैतन्याचाच चैतन्यावर ताण पडतो आणि त्या परमाकाशातून स्वाभाविकपणे चैतन्याची तिरीप म्हणजे चैतन्याचा किरण बाहेर पडतो. म्हणजे परमाकाशातून चिदाकाशात येताना तेच घडते. जसं पाण्याच्या वरच्या थराचा परिणाम त्याचा संयोजक खालच्या थरात जाणवतो आणि खालून बुडबुडे वर येतात, तसंच परमाकाशाच्या दाट सघन अशा अंधकाराच्या वरच्या थराचा परिणाम खालच्या थरावर पडतो आणि त्या असह्य दाबामुळे परमाकाशातूनच चैतन्याची तिरीप म्हणजे चिदाकाश बाहेर येते. आता लक्षात घ्या, परमाकाश हे पूर्णांधार आहे, पूर्ण अंधार आहे. तर त्या पूर्णांधाराची असह्यता चैतन्याला त्याची अतिचैतन्यमय परिस्थिती सहन न झाल्याने प्रकट करायला लावते. म्हणजे जो पूर्ण अंधार आहे तो चैतन्याचाच पूर्ण आकार आहे, तो सहन न झाल्यामुळे त्या अतिचैतन्यमय स्थितीला, त्या अतिचैतन्यमय स्थितीचा असह्य ताण पडतो आणि त्यातून तिरीप रूपे किरण रूपे प्रकाश येतो. हा किरण रूपे प्रकाश म्हणजे परमाकाशाच्या ज्या कोपऱ्यात हा प्रकाश जाणवला तिथे चिदाकाशाची निर्मिती झाली किंवा आपले दृश्य आकाश म्हणजे परमाकाशातून आकाश रूपे जे आपल्याला दिसतं ते चिदाकाश. घनदाट अंधकारातून जिथे प्रकाश आला ते चिदाकाश, त्याच्या पाठी आहे तो घनदाट अंधार तमसोगुण ते परमाकाश. आता पुढे परमाकाश दिसत नाही व चिदाकाश दिसते. आपले नेहमीचे दृश्य आकाश चिदाकाश, ज्या दृश्य आकाशातून आले ते परमाकाश. चिदाकाशाचा पाया परमाकाश. चैतन्य सघन कृष्ण चैतन्य सघन कृष्ण चैतन्य, चैतन्याने दाट झालेले काळे चैतन्य किंवा परमाकाश म्हणजे बेस ऑफ डार्क एनर्जी. म्हणजे परमाकाश म्हणजे बेस ऑफ डार्क एनर्जी आणि चिदाकाश म्हणजे चैतन्याचा किरण. म्हणून बेस ऑफ डार्क एनर्जी दॅट इज परमाकाश इज द क्रिएटर ऑफ द चिदाकाश. आता इथून पुढे या चिदाकाशातून महदाकाश म्हणजे चैतन्याचा विविध नैसर्गिक शक्तींशी आलेला संबंध म्हणजे महदाकाश आणि त्याच्यातूनच आपले विश्व, सर्व निसर्ग व कीडमुंगी पासून चतुर्विध योनी अगदी माणसापर्यंत हा पसारा उद्भवला. त्याला पंचमहाभौतिक पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या मूलभूत सूक्ष्म जीवांचे एकत्रीकरण, पंचीकरण कारणीभूत आहे. ते सारे त्या चिदाकाशातून महदाकाशात येते. म्हणून परमाकाश म्हणजे नुसतं असणं, चिदाकाश म्हणजे चैतन्य आणि चिदाकाशातून महदाकाश म्हणजे चैतन्याचा विविध नैसर्गिक शक्तीशी आलेल्या संबंधातून झालेली जीवाची निर्मिती. तेजाचा वायूशी संपर्क येऊन ती प्राणशक्ती म्हणून माणसासहित सर्व जीवांमध्ये प्रकटली. अतिउत्क्रांत प्रजाती म्हणून माणसात हीच प्राणशक्ती एकाच वेळी जीवनाधार म्हणून प्राण आणि ज्ञान जाणणे ओळखणे म्हणून सुसंवेद्य आत्मशक्ती रूपे काम करू लागली. त्यायोगे परमाकाश, चिदाकाश, महदाकाश येतपर्यंतची अगदी आजपर्यंतची अद्ययावत ओळख माणसाला नीट पटली. ओहम हौसो अशी शोध रूप, बोध रूप, सत म्हणजे कायमस्वरूपी, चित म्हणजे चैतन्य रूप व परिणामता आनंद रूप, सच्चिदानंद रूप आत्मशक्ती. कोणी म्हणेल या साऱ्या विवेचनाचा दोन हालचाली मधील स्थितीला कसा जोड मिळतो? कोणी म्हणेल या साऱ्या सुसंवेद्य आत्मशक्ती रूपाचा दोन हालचालीमधील सुषुप्त स्थितीत किंवा दोन श्वासामधील कुंभकाशी संबंध काय? किंवा विना हालचाल स्थित असणे याचा या परमाकाश, चिदाकाश आणि महदाकाश आणि त्यातून येणाऱ्या जीवसृष्टीची संबंध काय? तर नीट बघा. कुंभक म्हणजे भरलेल्या लोट्याप्रमाणे भरलेपणी जागच्या जागी असणे. कुंभक म्हणजे भरलेल्या लोटाप्रमाणे भरलेपणी जागच्या जागी असणे.
या कुंभकाचा नेमका संबंध काय याचे सूत्रवाच करून आजचे निरूपण येथे थांबवतो. तर कुंभक म्हणजे दोन श्वासामधील नुसती प्राणरूप ऊर्जा साठवलेली स्थिती. याचा संबंध या सच्चिदानंद स्वरूपाच्या उलगड्याशी कसा येतो तर बघा, दोन हालचालीतील विना हालचाल स्थितीत नव्याने विकसित प्रारूप जन्माला येत असते. म्हणजे दोन श्वासामधील श्वासरहित स्थिती म्हणजे खऱ्या अर्थाने हृदयामध्ये प्राणवायू भरलेली अशी शांत निवांत स्थिती. आणि अशा या कुंभकामध्ये शांत निवांत स्थितीमध्येच संपूर्ण विकासाच्या टप्प्याचं ज्ञान होतं. म्हणून कुंभक हे एक तऱ्हेने मातेच्या उदरामध्ये गर्भावस्थेत जेव्हा मूल असतं 9 महिने 9 दिवस, त्या गर्भावस्थेतील मूल हे मातेच्या उदरामध्ये तसं असतं. जसं कुंभकामध्ये ससौवेद्य आत्मशक्तीची हालचाल चालू असते. म्हणून कुंभक म्हणजे दोन स्थितीमधील शांत स्थिती. शांत स्थितीत विकास होतो, शांत स्थितीत पुढचं पाऊल समजतं, शांत स्थितीत प्रगती असते. म्हणूनच आपण म्हणतो प्रगतीसाठी शांती पाहिजे. म्हणून प्रगतीसाठी शांती पाहिजे हे लक्षात घेऊन कुंभक जर दीर्घ प्रदीर्घ काळ सहजपणे साधलं तर आपणाला त्या शांतीतच या विश्वनिर्मितीचं रहस्य उलगडू शकतो. अशा अर्थी हे ससौवेद्य आत्मशक्ती रूप हे आत्मतत्व आहे. त्याच्यातूनच हे परमाकाश चिदाकाश महदाकाश आणि जीवसृष्टी निर्माण झाली हे आपल्याला कळलं का तर कुंभक स्थितीमुळे. म्हणून कुंभक म्हणजे दोन हालचालीमधील निस्तब्ध शांत निवांत स्थिती. जणू काही मातेच्या उदरात गर्भामध्ये अत्यंत शांत निवांतपणे तिच्या गर्भाची वाढ व्हावी, विकास व्हावा. तसं कुंभकाच्या अवस्थेत असताना माणसाच्या मनातील आत्म्याचा शोध घेणारा बीजांकुर अलगदपणे वाढीस लागतो. आणि तो पूर्ण वाढीस गेला की या कुंभकातूनच माणसाला संपूर्ण विश्वाचं रहस्य कळतं. म्हणून ससौवेद्य आत्मशक्ती ही तसं पाहायला गेलं तर ज्याला कुंभक साधलं, ज्याला निवांतपण साधलं, ज्याला अमनी अवस्था साधली त्याला ससौवेद्य आत्मशक्तीचं संपूर्ण रहस्य त्याच्यातूनच त्याला कळतं. आणि गुरुशिवाय विद्या खरं तर आपल्यातूनच आपणाला आपलं रहस्य कळणं हे तेव्हा शक्य होतं जेव्हा आपणाला कुंभकाचं महत्व कळतं. म्हणून कुंभक हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. कुंभक म्हणजे हृदयाचे भांडे किंवा मनाचे भांडे किंवा आपलं अंतर्हृदय पूर्णपणे प्राणशक्तीने जीवनशक्तीने भरून असणं. ती स्थिती यावत काळ टिकते तावत काळ आपणाला पुढची मजल पुढचं ज्ञान मिळत असतं. म्हणून कुंभक हे साधायचं आहे, कुंभक करायचं नाही. प्राणायाम हा समजून घ्यायचा आहे. श्वास उच्छ्वास आणि कुंभक हे समजून घ्यायचंय. जर ते आपल्याला ज्ञानाच्या पातळीला समजलं तर अनायसे कुंभकाची स्थिती वाढते. कुंभकाची स्थिती वाढली की ज्ञानाची पुढची पायरी पुढचा टप्पा आपल्याला मिळतो. म्हणून कुंभक हे जणू काही मातेच्या उदरात शांत निवांतपणे पडलेला जीवाचं जे बीज असतं ते शांतीमुळे जसं विकसित होतं तसं ज्याला कुंभकाचं रहस्य कळलं त्याला त्या कुंभकाच्या स्थितीतच आपल्या ससौवेद्य आत्मशक्तीचं निरूपण आपल्यातूनच आपणाला करता येतं. आणि त्याच्यातूनच परमाकाश चिदाकाश आणि महदाकाश आणि हा संपूर्ण व्यवहार कसा आला हे आपलं आपणाला समजू शकतं. म्हणून ससौवेद्य आत्मशक्ती आणि कुंभक इथपर्यंत आजचं आपलं निरूपण आलं. या कुंभकाचं जे पुढचं विवरण आहे ते पुढील निरूपणात आपण करू. आज आपण निरूपणाचा एक पॅटर्न बदललेला आहे. या पॅटर्न मध्ये एवढंच आपल्याला सांगायचंय की आपल्या निवांत असण्यामध्ये अमनी असण्यामध्ये आपल्या अतिशांत कुंभक स्थितीमध्येच आपलाच आपणाला उलगडा होतो. ओहमचा हौसो हा होणारा उलगडा आपल्यातूनच आपणाला होत असतो. सोहम होणारा उलगडा आपणच असतो. आणि हा उलगडा पुढे झाला की लक्षात ठेव सहा आणि हम जर एकच आहेत तर सहा आणि हम जाऊन फक्त ही जी नुसती ब्रह्मस्थिती आहे ती ब्रह्मस्थितीच म्हणजे वैश्विक कुंभक आहे. तर वैश्विक कुंभक आणि व्यक्तिगत कुंभक याचं नातं तसंच आहे.
जसा सहा आणि अहम एकच आहे तसं विश्वातील कुंभक स्थिती, विश्वातील परम शांती आणि आपल्या प्राणांतर्गत असलेली कुंभक स्थिती, शांत स्थिती ही वस्तुता वैश्विक कुंभक आणि व्यक्तिगत कुंभक हे दोन्ही एकच आहे. कळलं की विश्व गेलं, व्यक्ती गेली, सहा गेला, अहम गेलं आणि शुद्ध असणे पण ओनली टू बी उरलं. याचं विवरण आपण पुढच्या भागात करू. आज आपण एका वेगळ्या पद्धतीने चिंतनाकडे वाटचाल करतोय. आपल्या लक्षात आलं असेल तर थोडंफार त्या दिशेने आपण गेलात तर निश्चितच काही ना काही आपल्याला मुळातून मिळाल्याचा आनंद होईल. तो सर्वांना मिळो असं शुभचिंतन करतो आणि थोडंसं लांबलेलं आजचं निरूपण इथेच थांबवतो. अस्तु. धन्यवाद.